नमस्कार मित्रांनो, आज माझी मम्मा बनवणार आहे पुरणपोळी, म्हणून लास्ट पर्यंत बघत राहा। आज आहे मम्मीचा प्रकट दिन, म्हणून आज खुशीमध्ये पोळी बनणार आहे। आधी डाळ शिजत घातली। सानूची लुडबुड चालूच होती सगळं काम करत असताना। तिचं म्हणणं होतं की मी बोलते, तू काय टाकते काय करते सगळं मला सांग, पण मला भीती वाटते ती गॅसपाशी असली की। अजूनही थोडं बोलतच होती। डाळ शिजायला घातल्यानंतर मग मी स्वामींच्या तयारीला लागले। फुलं आणायला सांगायला विसरले होते, हार वगैरे काहीच आणलेला नव्हता। मग आमच्या झाडाचीच फुलं आणली आणि आमच्या इथे नागिनीच्या पालाचा वेल आहे, त्याची पानं म्हटलं थोडीशी सजावट होईल म्हणून मग आमच्या इथली फुलं आणि पानं त्याच्यानेच सजावट केली। मला काय रांगोळी फारशी येत नाही, पण अडत पण नाही त्याच्याशिवाय, त्याच्यामुळे व्यवस्थित थोडं जेवढं येतं त्याप्रमाणे मी केलं। माझी रांगोळी काढून पण झाली नव्हती तरी सानूचं चाललं होतं मी काढते। मग रांगोळी मी काढली आणि स्वस्तिक तिने काढलं। पोळ्यांचा स्वयंपाक आणि स्वामींचं सगळं व्यवस्थित करायचं होतं। एकच मोगऱ्याचं फूल मिळालं मला फुलांमध्ये। खरं तर चाफा हवा होता, पण चाफ्याचं फूल कोणीतरी तोडून नेलं होतं, ते नाही भेटलं मला। मग सगळं उरकल्यानंतर परत पोळ्यांच्या स्वयंपाकाकडे लागले। किचनमधून आल्यानंतर बघितलं तर मॅडमनी थोडी नाही भरपूर सारी रांगोळी काढलेली होती। बघताय तुम्ही काय रांगोळी काढली आहे, छापे वगैरे। मग पुरण परतलं काही सगळं, कारण का खूप उशीर झाला होता। नंतर पोळ्या करून घेतल्या, आमटीला कढ येऊन दिला, भात वगैरे घातला, सगळं झालं। रात्री संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन केलं, नंतर नैवेद्य वगैरे दाखवला। पावसाचं खूप वातावरण झालं होतं, पण पाऊस काय पडला नाही। चलो बाय।